संघर्ष समिती गेली आम्ही 13 वर्ष धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती स्थापन करून काम करत आहे। 15 फेब्रुवारीला धोमच्या धरणातनं पाणी सोडलेलं आहे झेकाटापूर उपसिंचन योजनेसाठी। 17 फेब्रुवारीला कालवासा लगारची मीटिंग कोयना नगरला लागली आणि ही कोयना नगरला जी मीटिंग झाली ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि या मीटिंगमध्ये पाणी वाटपासंदर्भात ही मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये धोमच्या धरणातनं झेकाटापूर उपसिंचन योजनेसाठी पाणी सोडा असा ठराव कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मांडला। या ठरावाला आमचे संस्थेचे सचिव नंदकुमार पाटील यांनी विरोध केला आणि त्यांनी काय सांगितलं की धोमच्या धरणाचा DPR जो आहे तो एकदाच बनतो, अनेक वेळा बनत नाही। जलसंपदा मंत्र्यांना प्रश्न विचारला की DPR किती वेळा बदलायचा आहे, फेरजलनियोजन किती वेळा करताय तुम्ही, त्याचं उत्तर द्या। आणि तदनंतर मी काय त्यांना विचारलं की धोमच्या धरणातनं तुम्ही आत्ता जे पाणी मागताय झेकाटापूर उपसिंचन योजनेला ते पाणी देण्यासाठी आमचा विरोध आहे, प्रोसिडिंगला लिहा अशा शब्दात आपण तिथं त्यांना विरोध केला। मुळात झेकाटापूर उपसिंचन योजना ही 4 माही आहे आणि त्याचा 30 ऑगस्ट 2019चा GR आहे आमच्यापाशी। त्या GRमध्ये स्पष्ट शब्दात म्हणले की 30 जुलै ते 14 ऑक्टोबरपर्यंतच ही योजना चालवायची आणि हे सगळं आम्ही त्या मीटिंगमध्ये मांडल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही मार्चमध्ये मुंबईला या, मीटिंग तुमच्यासाठी वेगळी लावतो आणि तदनंतर आपण पाणी वाटपाचा निर्णय घेऊ। त्या मीटिंगला आम्हाला पुन्हा कोणी बोलावलं नाही, काय नाही आणि अजून पाणी चालूच आहे। दुसरी गोष्ट MWRRAचा आपल्याकडे धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचा निकाल आहे आणि या निकालामध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे इथं की ही झेकाटापूर उपसिंचन योजना ही 4 माही आणि या 4 माही योजनेला 14 ऑक्टोबरच त्याची डेडलाईन आहे, त्यानंतर ही योजना चालू करू नये। मग आज मी तिला आमच्या धोमच्या धरणातनं जे पाणी सोडलेलं आहे हे नियमबाह्य पाणी सोडलेलं आहे आणि ह्या नियमबाह्य सोडलेल्या पाण्याचा डायरेक्टली फटका आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर होणार आहे। कारण ही चाललेलं जे पाणी आहे ते नियमबाह्य पाणी वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या सर्व शेतकऱ्यांच्या मे महिन्यातल्या रोटेशनला हा पूर्णपणे त्याच्यावर परिणाम होणार आहे। म्हणजे आमचं जे क्रॉप पॅटर्न आहे हे 12 महिन्याचं क्रॉप पॅटर्न आहे आणि 12 महिन्याचं जी शेती आहे ती उद्ध्वस्त करण्याचा काम हे आत्ताचं सरकार करत आहे। दुसरी गोष्ट धोमचं धरणातले 43 गावं आमच्या कोरेगाव तालुक्यात बसवली, तसंच कोयना आणि कनेरची सुद्धा गावं आमच्या वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या कार्यक्षेत्रात बसवलीत। पुनर्वसन ॲक्टप्रमाणे त्यांना 12 महिने पाणी देणं बंधनकारक आहे। असं सगळं असतानासुद्धा आत्ता धोमच्या धरणातनं पाणी 15 फेब्रुवारी रोजी चालू आहे। उद्याच्या 15 तारखेला 1 महिना कंप्लीट झालेला आहे। किती क्युसेक्सनं चालले काय काय त्याचा ताळमेळ नाही, कुठं हिशोब नाही, काय नाही।
आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यानं जर पाणी मागितलं तर त्याची आम्ही पाणीपट्टी भरतोया. त्याच्यावर वेगळं काय केलं तर त्याच्यावर डायरेक्ट ॲक्शन होती, फौजदारी होती. परवा इथं एका बोशामध्ये मी गेलो होतो, तर तिथं बोशात गेलो होतो, तिथं त्या झेकाटापूर उपसा सिंचन योजनेचं पाणी प्यायला मागितलं तर त्या शेतकऱ्यांच्यावर डायरेक्ट गुन्हा दाखल झाला. हे आमच्या डायरेक्ट हक्काचं पाणी आता ही चोरून नेतात. मग ह्यांच्यावर आता सरकारनं काय गुन्हा दाखल करते ते आम्हाला बघायचे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे नियमबाह्य पाणी तुम्ही कशाच्या आधारावर देताय, काय ह्याच्यात GR काय आहे का तुमचा, GR चारमायचा आहे. आणि असं सगळं असताना या सर्व प्रक्रियाला वाई, सातारा, जावली, कोरेगावचा आमचा शेतकरी विरोध करण्यासाठी ही सोडलेलं पाणी तातडीनं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला बसलो. मागच्या वेळी पण तुम्ही उपोषणाला बसला होता, अशाच प्रकारचं पाणी मागच्या वेळेस पण तुमचं चोरलं गेलं होतं, तुम्हीच सांगताय. पण यावर्षी पण तुम्हाला असं बसावं लागतंय. मग याच्या मागे काही राजकीय वरदस्त आहे असं काय वाटतंय का? राजकीय वरदस्त आहेच की. आता राजकीय वरदस्ताशिवाय ही चाललंय का? मी सांगितलंच की मगाशी. आणि हे काय कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये म्हणजे असं काय नाही की तुमच्या अधिकाऱ्यांची ना आमची चर्चा झाली आहे. जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर ही चर्चा झाली. तिथं आपण हा विरोध केलेला आहे. त्यांनाही सगळी प्रक्रिया माहिती आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे की हे बेकायदेशीर आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या समोर तुम्ही विरोध करून पण ते स्वतःच खरं करताय. हो 100%. ते अजिबातच जुमानत नाही. काय वाटतं तुम्हाला पुढं काय तसंच चालू राहणार आहे? आता जलसंपदा मंत्र्यांनी ह्याच्यात मध्यस्थी करून ही तातडीनं पाणी बंद करावं अशी अपेक्षा आहे आमची. आता मीटिंग घेतलीच होती की तुम्ही विरोध केलाच होता की? विरोध केलेलाच होता. त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की बाबा आपण हे पाणी वाटपासाठी मीटिंग घेऊ आणि नंतर पाणी वाटप करू. पण तशी काय मीटिंग घेतली नाही. आता पुढचा इशारा काय असणार आहे? काय आंदोलन करणार आपण? कशा प्रकारचं? आमरण उपोषणच करणार.